तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या मास्टर क्लासमध्ये. आणि आज आपण प्रॉपर जे काही लग्नाचा व्हिडिओ आहे ते करून बघणार आहोत. त्यामुळे कुठलाही वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया. पण त्याआधी जर तुम्ही आपला ग्राफिक डिझाइनचा क्लास बघितला नसेल तर तो बघून घ्या. आपली पूर्ण प्लेलिस्ट आली आपल्या यूट्यूब चॅनलवरती, तर नक्कीच तो व्हिडिओ बघा आणि नंतर आपल्या व्हिडिओ एडिटिंगचा मास्टर क्लास बघा, जेणेकरून तुमचं एकदा ग्राफिक डिझाईन पक्का झालं की लगेच तुम्हाला व्हिडिओ एडिटिंग करायला पण मग सोपं जाईल. चला तर मग कुठलाही वेळ न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला काय करायचं, जे काही तुमचं काइन मास्टर ॲप्लिकेशन ते ओपन करून घ्यायचं आहे. आणि काइन मास्टर ॲप्लिकेशन कसं भेटणार आहे हे तुम्हाला आपल्या व्हिडिओ एडिटिंगचा जो फर्स्ट पार्ट आहे, फर्स्ट पार्टमध्ये आपण बेसिक इन्फॉर्मेशन घेतली, पण डे 2 असा जो 2 नंबरचा पार्ट आपल्या व्हिडिओ एडिटिंगच्या मास्टर क्लासचा, त्यामध्ये सर्व ॲप्लिकेशन कसे डाउनलोड करायचे याची इन्फॉर्मेशन सांगितलीच आहे. सर्वात तुम्हाला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. 9x16ची जी काही साईज आहे ती घ्यायची आहे. नंतर खाली क्रिएटवर क्लिक करायचं आहे. तर आपण क्रिएटवर क्लिक करून घेऊ. तर क्रिएटवर क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमच्यासमोर इंटरफेस ओपन होईल. आता याच्यामध्ये काय काय गोष्टी ॲड करायच्या, जे काही ते मी सांगितलंच आहे तुम्हाला, की कशी साईज घ्यायची किंवा कोणते टूल्स कुठे कुठे आहेत. तर ज्या काही तुम्ही नवीन असेल चॅनलवर पहिली वेळेस, तर नक्कीच जो काही आपला मागचा व्हिडिओ आहे तो बघायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व सविस्तर गोष्टी समजतील. तर आपण हळूवारपणे सर्व गोष्टी समजून घेऊया, कोणत्याही आपल्याला काही गडबड करायची नाही. तर आपण स्टार्टिंगला एक बॅकग्राऊंड घेणार आहे. ओके, तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, कालच्या परवाच्याच आपल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण PLP फाईल तयार करताना जे काही टेक्स्टचा कलर घेतो, म्हणजे जे काही नावाचा कलर घेतो लग्न व्हिडिओ पत्रिकेमध्ये, म्हणजे मुला मुलीचं नाव किंवा परिवाराचे नाव जे काही घेतो आपण, त्याचे अपोजिट कलर आपल्याला घ्यायचे. अपोजिट म्हणजे काय, थोडं तर आपण डार्क कलर घेतला तर आपल्याला त्याचे अपोजिट म्हणजे लाईट कलर यूज करावा लागेल. जसं की मी एक व्हाईट बॅकग्राऊंड घेतलं, बघू शकता अशा प्रकारे. आणि याची जी काही लेंथ आहे ती मी 30 सेकंदपर्यंत ठेवून देते. ओके, 30 सेकंदपर्यंत आपल्याला हे करून घ्यायचं आहे. ओके, 28, 29, 30 अशा प्रकारे घेतल्यानंतर इथे काय करायचं, लेअरवर क्लिक करायचं. लेअरवर क्लिक करून मीडियावर क्लिक करायचं. आता हे सर्व काही गोष्टी आहेत ते आपल्या व्हिडिओच्या क्लासमध्ये मी सांगितलं ते तुम्हाला पूर्ण बेसिकपासून, तरी आपण थोड्या गोष्टी तुम्हाला सांगतच जाऊ. ओके, आता त्यानंतर काय सर्व लेअर सिलेक्ट करायच्या. पण लेअर सिलेक्ट करताना कशा करायच्या, आधी सर्वात आधी जी पहिली लेअर आहे ती घ्यायची आपली. त्यानंतर आपली पत्रिका कोणाकडची आहे, मुला मुलीकडची ते बघायचं. जसं मुलाकडची पत्रिका आहे तर सेकंड लेअर मुलाची घेतली. इथून तुम्ही फक्त स्लाईड करायची, इथे येऊन थांबायचे. सॉरी, परत आपण एक वेळेस करू. अशा प्रकारे घेतल्यानंतर ओके, अशा प्रकारे घ्यायचं आहे. आणि इथून काय करायचं, जे काय वैष्णवी म्हणजे जे 2 नंबरची लेअर आहे ती आपण ॲड करून घेऊया. त्यानंतर परत आपण समोर स्लाईड करू. त्यानंतर हळद समारंभ घ्यायचा आहे. हळद समारंभ घेतल्यानंतर त्यानंतर येणार आहे शुभविवाहाची लेअर. तर शुभविवाह आपण ॲड करूया. त्यानंतर आपल्याला येणार आहे विवाहस्थळ आणि त्यानंतर येणार आहे निमंत्रक. ओके, अशा प्रकारे आपण सेट करून घेतलं ते सगळ्या फाईल. आता यामध्ये काय होणार आहे, आपल्याला जी काही प्रत्येक लेअर आहे ती 5 सेकंदपर्यंत ठेवायची. आता तुम्ही इथून पण ठेवू शकता 5 सेकंदपर्यंत, किंवा जर तुम्ही स्टार्टिंगलाच जर आपण 5 सेकंदपर्यंत घेतलं, जसं की आता आपण बघूया नॉर्मल हे 4-4.5 सेकंदपर्यंत आहे. ओके, पण जर आपल्याला डायरेक्टली 5 सेकंदपर्यंत घ्यायची तर काय करावं लागेल मी सांगतो तुम्हाला. बघा, इथून जे काय आपण ते सर्व गोष्टी असंच राहतो. हा प्रोजेक्ट आपण सेटिंगवर क्लिक करू. सेटिंगवर जाऊन इथे एडिटिंगवर जाऊ आणि डिफॉल्ट फोटो ड्युरेशन आहे ते 5 सेकंदवर क्लिक करू. 5 सेकंदवर क्लिक करायचं आहे. ओके, अशा प्रकारे करून 5 सेकंदवर आपण प्रॉपर क्लिक करून घ्यायचं आहे आणि इथून बॅक करून घेऊ. इथून बॅक केल्यावर मी काय करते, जे काही लेअर आहेत आपले ते डिलीट करून घेते. ओके, लेअर डिलीट करणार आहे. पूर्ण जे काही लेअर ते डिलीट करते, म्हणजे आपल्याला प्रत्येक लेअर 5 सेकंदपर्यंत मॅन्युअली करायची गरज नाही, म्हणजे स्वतः तयार करण्याची गरज नाही. ऑटोमॅटिक 5 सेकंदापर्यंत जे काही आपले लेअर्स आहेत ते येऊन जातील. बघा, अशा प्रकारे डिलीट केलं आहे आणि लेअरवर क्लिक, मीडियावर क्लिक केलं आणि जे काही आपलं फोल्डर आहे ते ओपन करून घेतलं. आता त्याच्यामध्ये बघा, मी जो फर्स्ट नंबरची हे घेतले, परत मग सेकंड नंबरची घेतली, थर्ड नंबरची घेतली आहे. ओके, फोर्थ, 5 असं घेतल्यानंतर जे काही आपले 6-7 लेअर आहेत ते ॲड केल्या. अशा प्रकारे आपण जे काही लेअर आहे ते आपण ॲड केलं. आता बघू शकता आपली जे काही लेअर आहे ते 5 सेकंद प्रॉपर आली आहे. ओके, आणि 5 सेकंद नंतर मग दुसरी लेअर आली. अशा प्रकारे आपण सगळे लेअर्स ॲड केल्या. तर सर्वात आधी काय करायचं, जे काही गणपती बाप्पाचं आहे किंवा या दोन्ही परिवारातर्फे आग्राचे निमंत्रित जी लेअर आहे ती ॲड करून घ्यायची. ओके, त्यानंतर तुम्हाला ॲड करायची जी पत्रिका, तुम्हाला कोणत्या याच्याकडून आहे बघायचं, मुलाकडून आहे की मुलीकडून आहे, त्यांची एक लेअर ॲड करून घ्यायची. जसं मुलाची पत्रिका आहे त्यामुळे इथे मी फोटो ॲड करणार नाही, त्यामुळे मदत घेतलंय. तुम्ही जर फोटो ॲड करत असाल वरच्या साईडला स्लाईड करा असं वरती, आणि खाली तुम्ही फोटो पण ॲड करू शकता. ओके, तर फोटोचा इफेक्ट पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगू. जर आपण नेक्स्ट जो व्हिडिओ घेऊ त्यामध्ये आपण फोटो यूज करू समोर, काय प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे ठेवू शकतो. पण एक मी तुम्हाला डेमो म्हणून दाखवते. जसं की मी हा फोटो घेतला आणि याचीच डुप्लिकेट लेअर घेतली. ओके, डुप्लिकेट घेतली. तर बघू शकता हे जे काय आहे ते नावाच. ओके, आपण एक धरू की जसं हे आहे की हे काय आहे, नाव मुला मुलीचं. ओके, आणि हा जो काही खालची लेअर आहे म्हणजे सेकंड लेअर ती आहे फोटोची. ओके, तर आपण अशा प्रकारे याला खाली ठेवू आणि याला इफेक्ट कोणता लावायचा, इन ॲनिमेशनमध्ये यायचं आहे आणि याला काय करायचं, स्लाईड अप असा जो इफेक्ट आहे तो ठेवायचा. म्हणजे काय होणार, यामुळे जर आपण स्लाईड इफेक्ट अप ठेवला अशा प्रकारे तर काय होणार बघा, इथून मी तुम्हाला प्ले करून दाखवते. तर अशा प्रकारे जो काही फोटो आहे तो वरच्या साईडला येईल मुलाचा किंवा मुलीचा. तर अशा प्रकारे तुम्ही ती गोष्टी करू शकता. ओके, इथून झाल्यानंतर तो जी काही आपली पहिली लेअर आहे ती तयार झाली, त्या आपण मदत घेऊया इथे बरोबर. अशा प्रकारे ठेवले आणि त्यानंतर आपली सेकंड लेअर आहे मुलीची, तर ती पण आपण त्या प्रकारे झूम करायची अशा प्रकारे.
हे जास्तच आपण हार्ट ॲड केले यामध्ये, म्हणून आपल्याला ते प्रॉपर झूम करून घ्यावं लागणार आहे, नाही तर ते हार्ट थोडे कट झाल्यासारखे दिसतील. ओके, अशा प्रकारे तुम्ही इथून सेट करून घ्यायची दुसरी पण लेअर जी काय आहे ती. त्यानंतर जी आपली तिसऱ्या नंबरची लेअर आहे, सॉरी आपल्याला इथे हळदीची PNG ॲड करावं लागेल. इथे हळदी आपण ॲड केली आणि शुभविवाह इकडे केला. जर एखादी लेअर मागे पुढे झाली तर तुम्ही असं बोटाने सरकवू शकता सर्व गोष्टी. इथून घ्यायचे हळदी समारंभ, याला थोडं झूम करू आणि प्रॉपर इथे सेट करून घ्यायचं आहे. तर हळदी समारंभाची PNG जी आहे ती आपण आधी ॲड करायची आणि नंतर शुभविवाहाची घ्यायची. ठीक आहे, तर पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की जी काही PNG तुम्ही ॲड करता ना ती पूर्ण 5-5 सेकंदची ॲड करायची, जेणेकरून सर्व जे लेयर्स आहेत त्याचा टायमिंग सेम वाटणार आहे. तर जसं आपण तो 15 सेकंदपर्यंत घेतलाय तर समोरची जी लेअर आहे ना ती 20 सेकंदपर्यंत येणार. ओके, अशा प्रकारे. आणि नंतर जी लास्टवाली राहणार आहे ती पण 25 नंतर, म्हणजे 30 सेकंदपर्यंत आपल्याला प्रॉपर व्हिडिओ करायचा आहे तो. मग अशा प्रकारे आपण सेट केल्या सर्व गोष्टी. तर 32 सेकंदपर्यंत झाला, पण तुम्ही इथून थोड्याफार गोष्टी लहान पण करू शकतात. जसं इथं 25 सेकंदपर्यंत घेतलं, इथे स्प्लिट ॲड करायची आहे आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे. खाली पण तसंच करायचं आहे, इथे पण स्प्लिट ॲड करायची आणि एक्स्ट्रा पार्ट डिलीट करायचा आहे राईट साईडचा, सॉरी लेफ्ट साईडचा. अशा प्रकारे झाल्यानंतर जे काही व्हिडिओ आपला ते प्रॉपर असं सेट होणार. पण आता इथे आपण राहू देऊ 32 सेकंदपर्यंत, कारण की आपल्याला जो इफेक्ट ॲड करायचे आहेत ना, आता इथे आपण 32 सेकंदपर्यंत राहू देऊ हा व्हिडिओ, याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. आता आपल्याला सेव्ह करून घ्यायचा हा व्हिडिओ. जसं इथे बघू शकता काही काही जे चुका आहेत आपल्या त्या बरोबर लक्षात घ्यायच्या आणि प्रॉपर सेट करायचं. जसं आपण शुभविवाहाचे इथं फोटो ॲड करणार नाही कोणतेच कपलच्या याच्यामध्ये. ठीक आहे, आपण फक्त याला मदत ॲड करू अशा प्रकारे आणि इथून डन करू. आता सेव्ह करताना तुम्हाला प्रोसेस लक्षात ठेवायची, जी काही मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले असेल, बऱ्याच जणांनी तो व्हिडिओ बघितला नसाल तर आधी तो व्हिडिओ जाऊन बघून घ्या कसं सेव्ह करायचं. कारण की तुम्ही जर ती सेटिंग बघितली नाही तर HD मध्ये तुम्हाला जे काही आपले व्हिडिओ आहे तो सेव्ह करता येणार नाही. ओके, इथे एक्सपोर्टवर क्लिक करूया. एक्सपोर्टवर क्लिक करायचं आणि जी काही सेटिंग सांगितली मागच्या व्हिडिओमध्ये ती अप्लाय करून आपल्याला सेव्ह ॲज अ व्हिडिओवर क्लिक करायचं आहे. आता हा व्हिडिओ सेव्ह झाल्यानंतर आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आणि तोपर्यंत आपल्या इन्स्टा पेजला फॉलो करून घ्या, टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करून घ्या आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲड होण्यासाठी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप नंबर दिला आहे. तिथे तुमचं नाव, सरनेम आणि गावाचं नाव तुम्हाला पाठवायचं आहे आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करून घ्यायचं आहे. व्हॉट्सअप ग्रुपचा हा बेनिफिट आहे की जे काही तुमचं अडचणी असेल ते आपण व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सॉल्व्ह करत असतो आणि प्लस आपल्या आठवड्यामधून 3 वेळेस लाईव्ह क्लास असतो. तो व्हॉट्सअप ग्रुपला नक्की जॉईन करायचं आहे. इथून बॅक करू आपण. आता व्हिडिओ एक्सपोर्ट झाला आहे आणि त्यानंतर क्रिएट न्यूवर क्लिक करायचं आहे. परत 9x16ची साईज घ्यायची, क्रिएटवर परत क्लिक करायचं आहे. त्यानंतर मीडियावर यायचं आहे. मीडियावर आल्यानंतर काइन मास्टरची जी फाईल आहे ती ओपन करायची. फर्स्ट नंबरचा प्रोजेक्ट ओपन करायचा जो आता आपण सेव्ह केला आहे. अशा प्रकारे आपण हा प्रोजेक्ट ॲड केला. आता इथे गोष्टी लक्षात ठेवायच्या, जे काही तुमचा व्हिडिओ आहे तो आपण 5-5 सेकंद नंतर जे काही गोष्टी तिथे ॲड केल्या आहे, पण इथे बघा 5 सेकंद नंतर यायचं इथे आणि ते स्प्लिट ॲड करायची. ओके, अशा प्रकारे जी मदत ते स्प्लिट ॲड आहे ती करायची आणि परत 10 सेकंदला यायचं. बरोबर 10 सेकंद झाल्यानंतर तुम्हाला परत एक स्प्लिट ॲड करावी लागेल अशा प्रकारे. ओके, अशा प्रकारे करून घ्यायचे आणि परत हळदी समारंभ आहे ते पण झाल्यानंतर एक तुम्हाला स्प्लिट ॲड करावी लागेल इथे. ओके, अशा प्रकारे करून घेऊया आणि त्यानंतर समोर यायचं आहे आणि हळदी समारंभानंतर पण एक स्प्लिट ॲड करायची आहे. इथे आपण 20 सेकंदपर्यंत घेऊया. ओके, आणि इथून स्प्लिट ॲड करायची आणि परत शुभविवाह झाल्यानंतर पण एक विवाह स्थळाची तिथे स्प्लिट ॲड करायची आहे. अशा प्रकारे ती स्प्लिट ॲड केली आणि पुढे आल्यानंतर परत एक आपल्याला निमंत्रक नंतर तर आपल्याला एक विवाह स्थळाच्या नंतरच स्प्लिट ॲड करावं लागेल. निमंत्रक लेअर ही आपली लास्टवाली आहे. ओके, इथे क्लिक करूया. आता एखादी जर लेअर लहान झाली तुमच्याकडून तर त्याची स्पीड कसा कमी करायचं हे पण सांगणार आहे. मग अशा प्रकारे आपण आलोय. आता स्टार्टिंगला पण एक स्प्लिट ॲड करून घ्या, जेणेकरून असं आपण व्हिडिओ जर प्ले केला तर एकदम सिम्पल वाटेल स्टार्टिंगला. ठीक आहे, पण आपण जर इथे स्टार्टिंगला एक स्प्लिट ॲड केली, जसं की इथे स्प्लिट ॲड करणार मी आणि इथे इफेक्ट पण ॲड करणार, त्यामुळे काय होणार, जे काही आपलं स्टार्टिंग असेल ते एकदम चांगल्या प्रकारे दिसेल. त्याचा जे काही इफेक्ट आहेत, आता इथे जे काही इफेक्ट आहे ते तुम्हाला डाउनलोड करायचे. इथे काय करायचं, तुम्हाला खाली ऑप्शन भेटतो गेट मोडचा. आता माझा फोनचा डाटा बंद आहे त्यामुळे दिसणार नाही, पण जे काही इफेक्ट दिसत आहेत तुम्हाला इथे सगळे ते तुम्ही डाउनलोड करून घ्यायच्या. मध्ये कोणते पण यूज केले तुम्हाला जे चांगले वाटेल ते यूज करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आता जसं इथे मी चॅनल ट्विस्ट नावाचं जे हे काही काय बोलतात त्याला इफेक्ट आहे ते ॲड केला आणि तू सेकंड नंबर जर अप्लाय केला तर बघू शकता अशा प्रकारे जी काही स्टार्टिंग असेल व्हिडिओची ते अशा प्रकारे येईल. म्हणजे सिम्पल वाटणार आहे. जर आपण आधीची बघितला विदाऊट इफेक्ट ॲड केल्याचं तर अशा प्रकारे दिसेल आणि इफेक्ट ॲड केल्यानंतर तुम्ही बघू शकता बिफोर आफ्टर काय रिझल्ट असतो तर अशा प्रकारे दिसेल ते. ठीक आहे, एवढी बेसिक गोष्ट झाली. त्यानंतर इथे यायचं आहे आणि ते इफेक्ट ॲड करायचं आपल्याला. लेअरवर क्लिक करायचं. हे जे काही टेम्पलेट वगैरे आहे ते मी तुम्हाला देणारच आहे आणि ते कसे डाउनलोड करायचे हे पण व्हिडिओमध्ये सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप करायचं नाही, पूर्ण बघायचं आहे. इथे ओकेवर क्लिक करून आणि हा इफेक्ट ॲड केला. आता याला काय करायचं, रोटेट करून असं फुल साईजमध्ये घेऊन घ्यायचं आहे आणि त्यानंतर इथे क्लिक करायचं. एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा आपण याला रोटेट करतो तेव्हा 90 डिग्रीमध्ये म्हणजे 90चा इथं ऑप्शन भेटतो बघा, तो तिथं क्लिक करायचा आहे. 90पर्यंत रोटेट करून आणि नंतर खाली स्लाइड करायचं आहे. नंतर ब्लेंडिंगचं ऑप्शन आहे, तर ब्लेंडिंगच्या ऑप्शनवर जायचं ना आणि ते एक लाईटनचं ऑप्शन आहे बघा आणि स्क्रीनचं ऑप्शन आहे. दोन्हीमधून तुम्ही कोणता पण एक ऑप्शन क्लिक करू शकता, काही प्रॉब्लेम नाही यामध्ये. अशा प्रकारे इफेक्ट दिसेल आणि जो एक्स्ट्रा पार्ट आहे,
एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कट करायचा. याच्यामध्ये तर मी सॉन्ग ॲड केलं नाही, पण तुमच्याकडे जर सॉन्ग असेल तर आधी सॉन्ग ॲड करून घ्या. म्हणजे तुम्हाला समजेल की किती सेकंदपर्यंत सॉन्ग आहे आणि बीट वगैरे कशा ॲड करायच्या. तर कॉपीराईटचा इश्यू शकतो, त्यामुळे मी इथे सॉन्ग ॲड केलेलं नाही आहे. अशा प्रकारे ॲड केलं आहे. आणि जर याच्या टेम्पलेटला वगैरे आवाज असेल तर तो इथून तुम्ही ऑफ करू शकता. परत सांगते एक वेळेस, यावर क्लिक करायचं आहे लेअरवर, आणि जो काही टेम्पलेटला आवाज असेल तर मिक्सरवर क्लिक करायचं आणि जे काही आवाज आहे तो 0 करायचा आहे. अशा प्रकारे तुम्ही इथून सेट करू शकता. त्यानंतर परत समोर यायचं आहे, इथे एक स्प्लिट ॲड केली. आता इथे पण इफेक्ट ॲड करू शकतो. ते बघू शकता, जो कोणतं तुम्हाला चांगला वाटेल ते तुम्ही ॲड करू शकता इथून. हा पण छान आहे. आपण चॅनल ट्विस्टमधले जरी ॲड केले वेगवेगळे तरी पण काही प्रॉब्लेम नाही. प्रत्येक इफेक्ट जो आहे तो डिफरंट आहे. 5-5 इफेक्ट आपल्याला एका इफेक्टमध्ये बघायला भेटतात. अशा प्रकारे तो इफेक्ट हा पण मस्त, हा ठेवूया आपण. समोर आल्यानंतर तुम्हाला जर हाच इफेक्ट ठेवायचा असेल प्रत्येक व्हिडिओमध्ये, तुम्ही इथून सिंपल याच्यावर क्लिक करू शकता. 3 डॉटवर क्लिक करून डुप्लिकेट करू शकता आणि याला फक्त इथून ओकेवर असं क्लिक करून ठेवायचं आणि स्लाइड करायचं. अशा प्रकारे तुम्ही याला पण तो सेम इफेक्ट अप्लाय करू शकता. बघू शकता अशा प्रकारे हे पण टेम्पलेट इथे ॲड झाले. पण जर तुम्हाला दुसरा घ्यायचा असेल तर बरेच सारे मी जे काही इफेक्ट आहेत दिले आहे, आणि याची PLP फाईल पण भेटणार आहे, आणि जे काही टेम्पलेट इफेक्ट आहेत ते पण तुम्हाला भेटणार आहेत. तर बघू शकता इथे भरपूर सारे जे काही टेम्पलेट आहेत ते आपण यूज करू शकतो. हा पण मस्त आहे. इथून आपण प्लसवर क्लिक करू आणि याला काय करायचं, एक्स्ट्रा जो पार्ट आहे तो आपल्याला डिलीट करायचा आहे. स्प्लिटवर क्लिक करायचं आणि राईट साईडचे जे काही एक्स्ट्रा पार्ट आहे तो डिलीट करायचा. आता इथे वरच्या साईडला स्लाइड करायचं, जिथे आपलं नाव आहे तिथेच फक्त याला घ्यायचं इफेक्टला, आणि परत सिंपल ब्लेंडिंग मोडवर जायचं आहे. ब्लेंडिंग मोडवर गेल्यानंतर इथून आपल्याला स्क्रीनवर क्लिक करायचं आहे आणि डन करायचं आहे. याचा पण जो काही आवाज आहे तो मिक्सरच्या ऑप्शनवर जायचा आणि व्हॉल्यूम 0 करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे आपली स्टार्टिंग झाली व्हिडिओची. एकदम प्रॉपर, एकदम सिंपलमध्ये व्हिडिओ काइनमास्टरमधून बनवू शकता, पण एकदम चांगल्या प्रकारे दिसेल. मग अशा प्रकारे ते इफेक्ट आलाय. हे पण यूज करू शकता, पण आता व्हाईट असल्यामुळे एवढं प्रॉपर दिसत नाही तो इफेक्ट, पण दिसून पण राहिला. एवढं असं हे नाही की काही दिसून नाही राहिला, अशा प्रकारातला नाही आहे. इथं याला जर तुम्हाला याच इफेक्टला डुप्लिकेट करायचं तर सिंपल याला डुप्लिकेट करू शकता, आणि मुलीच्या नावाला सेम इफेक्ट ठेवला तरी पण काही प्रॉब्लेम नाही, चांगलं वाटेल ते. तर असं ठेवलं आहे आपण दोन्ही पण नावाला. बघू शकता अशा प्रकारे दिसेल ते. आता इथे पण आपल्याला एक स्प्लिट आहे, इथे इफेक्ट ॲड करून घ्यावं लागेल. शक्यतो तुम्ही सगळ्या लेअरला 2 म्हणजे 3 किंवा 2च इफेक्ट यूज करा, जास्त यूज नका करू. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो प्रोफेशनल वाटणार नाही. तर आपण चॅनल ट्विस्टमधलाच घेऊया, आणि ते 5 नंबरचा जो इफेक्ट आहे तो पण ट्राय करू शकतो, किंवा जो सेकंड नंबरचा आपण घेतला तो पण घेऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. अशा प्रकारे हाच इफेक्ट घेऊया आपण इथे. आधी आपण सर्व इफेक्ट ॲड करून घेऊया. त्याला पण थोडी इकडे स्लाइड करूया. इथे परत स्प्लिटच्या लेअरवर क्लिक करायचं आहे, आणि परत आपण इथे हा इफेक्ट जो आहे तो पण चांगला आहे, हा पण इफेक्ट ॲड करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही. आणि परत त्यानंतर जो आहे तो परत आपण एक चॅनल ट्विस्टमधला सेकंड नंबरचा 2च इफेक्ट यूज करू आपण, जास्त यूज नाही करू. मग परत त्याच्यामधला हा सेकंड नंबरचा यूज केला तरी पण चालेल. बघू शकता अशा प्रकारे जे काही आपल्या लेअर आहे त्या सर्वांना आपण इफेक्ट ॲड केला आहे, आणि इफेक्ट तुम्ही काइनमास्टरमध्ये डाउनलोड करू शकता, जे मी तुम्हाला दिलं आहे. आणि हे ॲप कसं डाउनलोड करायचं ते पण आपलं डे 1 आहे त्यामध्ये डे 2चा जो व्हिडिओ त्यामध्ये सांगितला आहे. तर अशा प्रकारे आपण सेट केलं सगळे इफेक्ट. आता याला टेम्पलेट ॲड करायचे बाकीच्या व्हिडिओला. सिंपली याला काय करायचं, याला डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट करून याला काय करायचं, याला इकडे स्लाइड करत घ्यायचं आहे. स्लाइड करत घ्यायचं आहे, इथेपर्यंत आपण सोडू याला. आणि जे काही हळदी समारंभ आहे तिथे येऊन आपल्याला हे पण ॲड करायचं आहे. अशा प्रकारे इथे आले, हळदी समारंभाला आपण ॲड करायचं आहे. परत याला काय करायचं, डुप्लिकेट करायचं आहे. डुप्लिकेट करून परत शुभविवाहाचं तिथे ॲड करायचं याला. त्यानंतर परत याला क्लिक करायचं यावरच, आणि जे काही विवाह स्थळ आहे तिथे आपल्याला ॲड करायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण लेअर ॲड केल्या. आता एक राहिली निमंत्रकची, त्याला तुम्हाला ही ॲड करायची ही करू शकता, किंवा जे मुलीच्या नावाला आपण अप्लाय केलं आहे तर ते पण ॲड करू शकतात. आपण हीच ॲड करू, काही प्रॉब्लेम नाही. फ्लावर्सची चांगली वाटत आहे ही. आणि जर माझ्या आवाजाचं म्हणजे काही स्पीड आहे माझ्या बोलण्याचं जास्त वाटत असेल तर इथे वरती बघा 3 डॉटचं ऑप्शन आहे व्हिडिओ प्ले करताना, तिथून तुम्ही स्पीड पण थोडं कमी करून बघू शकता. तर अशा प्रकारे जे काही आपण ॲड केले आहेत लेअर. आता बऱ्याच जणांचा याच्यामध्ये प्रश्न येईल की हा जे इफेक्ट आहेत काही काही लेअर लहान मोठ्या झाल्या आहेत, तर ह्या पण आपण प्रॉपर जे काही 5-5 सेकंदचे पण करणार आहोत. बघू शकता ही पण लेअर ॲड केली, आणि जी निमंत्रकची आहे ती, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित बघायच्या आहेत. आता बघू आपण पूर्ण लेअर 5-5 सेकंदच्या करायचे. तर ही जे आपली 3 मिनिटाची झाली आहे. जर याला तुम्हाला वाढवायची असेल तर फक्त याच्यावर क्लिक करायचं आहे. यावर क्लिक करून स्पीडचा ऑप्शन भेटतो, त्यावर क्लिक करायचं, आणि इकडे साईडला म्हणजे लेफ्ट साईडला जे काही ते स्लाइड करायचे. तर बघू शकता अशा प्रकारे आपण सेट केलं आहे. इथे जो काही व्हिडिओ आहे ते आपली झाले पूर्ण 5 सेकंदपर्यंत. सेम याला पण तसंच करायचं. जर हा लहान असेल तर हा 9 सेकंदपर्यंत आहे, त्यामुळे तुम्हाला इथून वाढवायचं, तुम्ही वाढवू शकता 10 सेकंदपर्यंत. सेम परत मुलीच्या नावाचं पण तसंच तुम्ही सेम सर्व गोष्टी
1.5च्या अलीकडेच ठेवायचं याला. हे 15 सेकंदपर्यंत झालं आहे आणि परत हा 20पर्यंत आणि 25 आणि याला थोडंसं आपण काय करू, याला वाढवून टाकू म्हणजे त्याची खूपच स्पीड लहान वाटते. ओके, एवढी इथपर्यंत ओके आणि इथून डन. तुम्ही जे काही विभागस्थळ आहे ते जास्त लेअर नाही मोठी घेतली तरी पण चालेल, एवढा काही प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. तर बघू शकता अशा प्रकारे जो आहे आपला पूर्ण व्हिडिओ तयार झाला आहे, बघू शकता तुम्ही. आता याची PLP फाईल डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या. टेलिग्रामला याची PLP फाईल अपलोड करून देईल आणि सोबतच जे काही मटेरियल असेल व्हिडिओचं ते पण टेलिग्रामलाच भेटणार आहे. त्याला कुठलाही पासवर्ड नाही, फक्त तुम्हाला फाईल एक्स्ट्रॅक्ट करावी लागणार आहे. ते एक्स्ट्रॅक्ट करून घ्या फाईल आणि तुमच्या व्हिडिओमध्ये ॲज इट इज तुम्ही यूज करू शकता. फक्त जे काही मटेरियल मी देणार ते यूट्यूबला तुम्ही पोस्ट करू नका, नाही तर कॉपीराईटचा इश्यू होऊ शकतं. स्वतः तुम्ही पर्सनल यूज करू शकता. अशा प्रकारे जो काही तो व्हिडिओ झाला इथे. आता यामध्ये जर तुम्हाला आणखी गोष्टी ॲड करायच्या आहेत, जर तुम्ही फोटो ॲड केले मुला-मुलीचे, तर तुम्हाला काय करावं लागेल की इथे एक ऑप्शन भेटतो बघा आपल्याला. जसं आपण हे इथून असंच राहू देऊ आणि जर आपण इथून हा पूर्ण जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट करून घ्यायचा आधी, तर तेव्हा आपल्याला सगळ्या गोष्टीला इफेक्ट ॲड करता येईल. जसं की आपण इथून एक्सपोर्टवर क्लिक करायचं. एक्सपोर्टवर क्लिक करून फक्त तीच जी काही सेटिंग सांगितली मी ती ठेवायची आहे आणि इथून एक्सपोर्ट करून घ्यायचा व्हिडिओ. फक्त थोड्या वेळातच एक्सपोर्ट होऊन जाईल. आणि बऱ्याच जणांना प्रॉब्लेम येतो की वॉटरमार्क येतो काइनमास्टरचा. तर आता जे मोड APK मी तुम्हाला दिला आहे, तर ते डाटा बंद करून जर तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट कराल तर नक्कीच तुम्हाला प्रॉब्लेम येणार आहे. त्यामुळे डाटा चालू करून तुम्ही व्हिडिओ एक्सपोर्ट करू शकता. जर आलाच तर तसं तर येणारच नाही, पण आला तर तुम्ही डाटा चालू करूनच व्हिडिओ एक्सपोर्ट करून घेसाल. ओके, आता माझा डाटा बंद आहे तरी पण व्हिडिओला वॉटरमार्क आलेला नाही आहे. परत आपण क्रिएट नाऊवर क्लिक करायचं. 9x16ची साईज घ्यायची, क्रिएटवर क्लिक करायचं आणि परत आपली सेम प्रोसेस इथं काइनमास्टरमध्ये यायचं. फर्स्ट नंबरचा प्रोजेक्ट जो आहे तो ॲड करायचा आहे. आता इथे लक्षपूर्वक बघा, जी काही मीडिया फाईल आहे आपली ती सिलेक्ट करायची आहे आणि खाली स्लाईड करून इथे तुम्हाला ॲडजस्टमेंटचं एक ऑप्शन भेटेल. ॲडजस्टमेंटवर क्लिक करायचं आहे. जर मुला-मुलीचा फोटो ॲड केला किंवा फेसमध्ये थोडं कलर कॉम्बिनेशन किंवा कलर जे काही असेल ते बरोबर नसेल, तर तुम्ही इथून काय करायचं, जो व्हायब्रन्सचा ऑप्शन असतो ना तो वाढवायचा आहे. ओके, व्हायब्रन्स तुम्ही प्रॉपर जेवढं तुम्हाला वाढवता येईल तेवढा वाढवा, म्हणजे एकदम 100पर्यंत नाही, पण जसं फेसला मॅच होईल तसं बघू. तुम्ही स्किन टोन असते त्यानंतर तसं बघू शकता. इथे व्हायब्रन्सवर आपण एवढं नॉर्मलमध्ये ठेवलं आहे. सॅच्युरेशन पण थोडीफार वाढवून घेऊ आणि ब्राईटनेस थोडी वाढवायची आहे. याच्यामध्ये वाढवण्याची गरज नाही, कारण की हा व्हाईट कलरमध्ये आणि यामध्ये एवढ्या सगळ्या गोष्टी नाही वाढवल्या तरी चालेल. आता बघू शकता, जर मी ॲडजस्टमेंट केली तर बऱ्याच जणांना डिफरन्स दिसत नसेल, तर पण इथून अंडू केलं मी आणि जे स्टार्टिंगला आलो परत गणपती बाप्पाच्या फोटोवर तुम्हाला इफेक्ट दिसेलच. इथून अंडू करू, परत अंडू करू आणि डन. आता बघू शकता आपण हा गणपती बाप्पाचा फोटो ॲड केला आणि परत मी दाखवते त्याच्यावर कोणत्या गोष्टी अप्लाय केल्या. तर सॅच्युरेशन वगैरे वाढवली, व्हायब्रन्स वाढवला, जो काही फोटो आहे तो वेगळा त्याला कलर आलेला आहे. अशा प्रकारे जे काही ॲडजस्टमेंटचं काम आहे ते मी सांगितलंच आहे. तसं तर सर्व गोष्टी तुम्हाला जे आपला काइनमास्टरचा Day 2 होता त्यामध्ये सर्व गोष्टी सांगितल्याच. एका फोटोवर मी पूर्ण गोष्ट करून दाखवली तुम्हाला. ॲडजस्टमेंट मध्ये ब्राईटनेस, कॉन्ट्रास्ट, सॅच्युरेशन, व्हायब्रन्स या सर्व गोष्टी मी तिथं अप्लाय करून दाखवल्या. आता प्लस याच्यामध्ये लोगो कसा ॲड करायचा तुम्हाला बघा. जर तुमचा लोगो असेल तर आपल्याला इथं लेअरवर क्लिक करायचं आहे. मी लोगो ॲड करून घेते. तर बघू शकता अशा प्रकारे मी लोगो ॲड केला आहे. पण आता लोगो जेव्हा आपण एडिट करतो तेव्हा ही गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्ही 2 कलरमध्ये लोगो बनवून ठेवा. म्हणजे एक व्हाईटमध्ये किंवा दुसरा ब्लॅक किंवा रेडमध्ये यूज केला तरी चालेल. जसं मी इथे बघू शकता डार्क रेड जो शेड आहे त्यामध्ये मी थोडं ब्लॅकनेस जास्त वाढवला आहे. अशा टाईपमध्ये मी जो काही लोगो आहे तो ॲड केला आणि याची साईज जी काही ती लहान करणार आणि एकच ठिकाणी तुम्हाला लोगो यूज करायचा व्हिडिओमध्ये. 4-5 ठिकाणी यूज करायचं नाही. जर तुम्ही तसा लोगो यूज केला तर ते चांगला व्हिडिओ वाटणार आहे आणि प्रोफेशनल पण वाटणार नाही. त्यामुळे पूर्ण व्हिडिओमध्ये किंवा पूर्ण पोस्टरमध्ये तुम्ही एकाच ठिकाणी लोगो यूज करत चला. बघू शकता अशा प्रकारे जे काही आपला लोगो आपण सेट करून घेऊया लास्टपर्यंत इथे. ओके, असं सेट करून घ्यायचं आहे आणि प्रॉपर जे काही लेअर आहे ते बघू शकता. इथे वरच्या साईडला स्लाईड केलं तर म्हणजे सेट केला तरी पण चालेल किंवा इथे खाली पण तुम्ही ॲड केला तरी पण चालून जाईल. जसं अशा प्रकारे आपण सेट करूया. ओके, त्याला बॉर्डर वगैरे पण ॲड केले लोगोला तरी चालेल जर नॉर्मल दिसत नसेल तर. अशा प्रकारे जो काही तो हा प्रोजेक्ट झाला आहे आणि तुम्हाला इन्फॉर्मेशन कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा किंवा माझं काही राहिलं असं सांगायचं आहे पूर्ण व्हिडिओमध्ये ते पण सांगू शकता. आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये मी असं म्हणत असते की तुमची एक कमेंट मला मोटिवेशन करत असते, त्यामुळे नक्कीच कमेंट करायची आहे. माझं काही चुकलं असेल ते पण सांगू शकता आणि प्लस तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच कमेंट करायची आहे. सोबत इन्स्टा पेजला फॉलो करायचं आहे. टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तिथे डेली आपलं जे काही मटेरियल असतं ते अपलोड करत असते आणि प्लस टेलिग्रामला पण इंस्टाग्रामला पण आपल्या पेजचे जे काही अपडेट्स असतात ते येत राहतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला सुद्धा जॉईन करून घ्या.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटू अशाच आणखी एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. आणि लवकरच आपलं जे काही व्हिडिओ एडिटिंगचा क्लास आहे तो आता InShotवर येणार आहे. आज आपला KineMaster आणि पिक्सेल लॅब ॲप्लिकेशन पूर्ण कव्हर झालाय. तर आता नेक्स्ट जो पार्ट राहील आपला तो InShotवर येणार आहे. त्यामुळे नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या एडिटर मित्रांना पण चॅनलची लिंक शेअर करा. धन्यवाद.